सो फायनली आपण आलोय कोल्हापूर इथल्या चित्रनगरीमध्ये, जिथे कलर्स मराठी प्रस्तुत आणि बहुरूपी प्रोडक्शनची आई तुळजाभवानी या मालिकेच्या सेटवरती. सो आता आज जाणार आहोत, सगळ्या गमती जमती बघणार आहोत, त्यांच्या काय चाललेल्या आहेत, आता सध्या एक्झॅक्टली त्यांचे सगळे कलाकार काय करतात ते तर सगळं जाणून घेणारच आहोत. पण त्याच्या सोबतीने अनेक गप्पा गोष्टी होणार आहेत, मजा येणार आहे आणि आपण धमालही करणार आहोत मंडळी. सो नमस्कार, मी अश्विनी. न्यूज अनकटच्या मालिकांच्या घरात या सेगमेंटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आपल्याला माहिती आहे मालिकांचं विश्व हे खरं तर आता प्रत्येक घराघरामध्ये ते विश्व तयार झालं आहे. आणि या मालिकांमध्ये काम करणारी जी पात्रं आहेत, तर या पात्रांमध्ये शक्यतो जेव्हा हिरो असतो मालिकेचा, तर त्या हिरोला खूप जणं त्याचं कौतुक करतात, त्याच्यावर भरभरून प्रेम करतात. पण खऱ्या अर्थाने बोलणी जर कोणाला खावी लागत असतील की नाही, तर ती बोलणी खावी लागतात त्या मालिकेमध्ये निगेटिव्ह रोल प्ले करणाऱ्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला. पण तुम्हाला गंमत माहिती आहे का मंडळी, खरं तर एखादा सकारात्मक रोल प्रेझेंट करणं हे तितकंसं जिकिरीचं किंवा तितकंसं काय म्हणूया आपण चॅलेंजिंग काम नाही आहे. पण एखादा नकारात्मक रोल तितक्याच उत्तम पद्धतीनं, तितक्याच पॅशनेटली प्ले करणं इज डेफिनेटली अ व्हेरी चॅलेंजिंग थिंग. तर आज माझ्यासोबत आई तुळजाभवानी या मालिकेमधलं महिषासुराचं पात्र करणारी व्यक्ती माझ्यासोबत आहे. त्यांचं नाव आहे कुमार हेगडे. कुमारजी, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सो माझा पहिलाच प्रश्न आहे, खरं तर तुमचा एक्सपिरियन्स इतका दांडगा आहे की मी गमतीत तुम्हाला मगाशी म्हणाले होते की माझ्या वया इतका तुम्हाला अनुभव आहे. प्लीज मंडळी, आता माझं वय विचारू नका, महिलांना वय विचारायचं नसतं असो. सो तुमचा इतका दांडगा अनुभव आहे, तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे अगदी रामानंद सागरांपासून आज तुम्ही बहुरूपी प्रोडक्शन कलर्स मराठीपर्यंत तुम्ही सगळ्यांसोबत काम करताय. पण मराठीमध्ये एक निगेटिव्ह रोल मला वाटतंय हे पहिलं पात्र तुम्ही करता, मायथोमधलं पर्टिक्युलरली. तर हे पात्र साकारताना काय मजा आली किंवा काय एक्झॅक्टली तुम्ही वेगळी काय तयारी केली? प्रश्न तुमचा स्टार्ट होतोय त्या अगोदर एक उत्तर द्यायचं मला, की जेव्हा आम्ही स्टार्ट केलं ना, तर माझा हा जो ग्रुप आहे बहुरूपी, त्यांचा मी बाप लेक हा मूवी बघितला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा ग्रुप काय टीम आहे. शशांक सर होते, माने सर होते, बरोबर, आणि माझा एक मित्र आहे विजू. ओके, त्याला मी म्हटलं की बाबा, विजय शिंदे, करेक्ट, अच्छा. मग त्यांच्या बोलण्यात आलं की आम्ही काही स्टार्ट करतोय वगैरे. तर म्हटलं मला आवडेल करायला. क्या बात आहे. आणि माझ्या डोक्यात होतं की महाराजांचं कॅरेक्टर असेल, शिवाजी महाराजांचं, पण माझ्या डोक्यात हे नव्हतं की हा मला महिषा देतोय. आणि मग त्यानंतर आणि नॉर्मली काय मायथो मी भरपूर केलेले आहे, बरोबर, हो. पण या महिषासाठी मग परत आम्ही एक अभ्यास केला, आणि त्याची एक बॉडी लँग्वेज, एक मॅनरिझम वगैरे ह्या गोष्टी केल्या. पण इथे काम करताना मला कुठंच असं जाणवलं नाही की मी फर्स्ट टाइम मायथो मराठीत करतोय. आणि कलर्सचा हा थर्ड एक प्रोजेक्ट आहे. त्या अगोदर बेरीपिया, वीर शिवाजी, त्यात मेजर रोल केलेले. तर कलर्स चॅनल प्लस बहुरूपी, एक कॉम्बिनेशन जरा भारी झालं. करेक्ट. आता तुम्ही म्हणालात की महिषासूर या पात्रासाठी तुम्हाला बरीचशी तयारी करावी लागली. तर प्लीज माझ्या प्रेक्षकांना सांगाल का की नेमकी तुम्ही काय तयारी केली? पर्सनल, सॉरी मी इंटरप्ट करते, पण पर्सनॅलिटी वाईज यू आर बँग ऑन. त्याच्या पलीकडे हे महत्वाचंच आहे, कारण माझं स्वतःचं मत आहे की तुम्ही ऍक्टिंग फील्डमध्ये असा किंवा बिझनेस फील्डमध्ये असा, तुमचं शरीर जे आहे ते तुमचं काय म्हणतो आपण संपत्ती आहे. खरं, इट्स युअर बिग ॲसेट. येस. आणि ॲज अ विलन महिषा म्हणून मला ती बॉडी हवीच होती, त्याला मेंटेन करणं. त्यानंतर ती लकब, त्या डोळ्याचे एक्सप्रेशन्स, मॅनरिझम्स, चढ उतार, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आम्ही. आणि करताना म्हणजे आमच्या संपूर्ण ग्रुप कॅरेक्टर करताना, कोणतेही कॅरेक्टर म्हणजे दितिमाता असो, महिषा असो, आम्ही बसून सर्व वर्कशॉप टाईप केलेलं आहे. म्हणजे आपण बोरिवलीच्याच थिएटरमध्ये जवळपास 6-7 दिवस कॅरेक्टरसाठी. मग तो एक प्लस पॉईंट झाला माझ्यासाठी. आणि मी म्हटलं जसं हे टीमवर्क आहे, तर हा ग्रुप मला भेटला आणि
म्हैशा रेडी झालाय असं. क्या बात आहे, क्या बात आहे. सर तुम्ही मोस्टली तुम्ही हिंदीमध्ये खूप कामं केली आहेत. आता मराठीमध्ये जेव्हा तुम्ही हे करता, म्हणजे मराठीमध्ये पण तुम्ही कामं केली आहेत, पण हे करताना हे खरं तर खूप महत्त्वाचं पात्र आहे. आणि इथे जसं म्हणालो आपण की जनरल आपलं बोलणं इज अ डिफरंट, आणि जेव्हा तुम्ही एखाद्या मायथोचं एखादं पात्र साकारता तर तिथली त्याची बोलीभाषा, त्याचा लहेजा, या सगळ्या गोष्टी तर त्याच्यावरती खूप काम करायला लागतं. तर तुम्ही अशी काही विशेष तयारी केली होती का या पात्रासाठी पर्टिक्युलरली, भाषेच्या अनुषंगाने म्हणते मी? नाही, म्हणजे यात मी म्हणालो ना, आमचं वर्कशॉप त्यावरच बेस होतं. ओके, ओके. त्यामुळे आम्हाला एक क्लिअर पिक्चर होतं की आपल्याला काय कॅरेक्टर करतोय. अगोदर आमचं असं ठरलेलं की आपण सोशल टाईपच ऍक्टिंग करूया, म्हणजे त्या मायथो वगैरे. पण नंतर लक्षात येतं कारण मायथो हे मायथो आहे, आणि जर महिषा हा असं घर बसल्या बोलणार नाही, अरे का असं नाही बोलणार, मग त्याचा एक लहजा असेल, बोलणं असेल, ॲटिट्यूड असेल, तसंच बाकी कॅरेक्टरचं. तर तो एक आम्ही अभ्यास केला, आणि त्यानंतर जसं पुढे पुढे जात गेलो ते पात्र त्या पद्धतीने पुढे येत गेले. खरं तर बऱ्याचदा असं होतं ना की नकारात्मक पात्र जर असेल, म्हणजे ज्याला आपण ग्रे शेडचं किंवा निगेटिव्ह रोल म्हणतो, तर या पात्रांना बऱ्याचदा लोक शिव्या घालतात किंवा म्हणतात अरे किती किती अत्याचारी आहे, किती अन्याय करतो किंवा किती त्रास देतोय. तर मला वाटतं हे सगळ्या ज्या नकारात्मक जरी गोष्टी असल्या तरी त्या पात्राला, त्या पात्र ज्याने निभावलंय त्याला आणि त्याच्या अभिनयासाठीची मला वाटतं पोचपावती असते. बिलकुल. सो तुम्हाला असं काही एक्सपिरियन्स आलाय आता हे पात्र साकारल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया? मला सांगायला आवडेल की त्या हा ना महिषा रूप बदलून म्हैसूर म्हणून जातो आश्रमात अगोदर. मग त्यात तो लुक दिलाय हिरो टाईपचा, तर लोकांना तो आवडलेला आहे. आणि तो प्रेमात आहे तुळजाचा, म्हणजे देवीच्या प्रेमात पडलेला आहे, आणि तो आश्रमात जातोय, आणि त्याला हे माहित नाही की ती देवी आहे ना. तो एक लुक, त्यानंतर हा चेंजेस, असे जवळपास माझे 4 लुक झालेत. तर हे सर्व करताना ना तो हा वेगळाच अनुभव होता. आणि ते प्रेमाचं एक आता पण चाललाय तोच कॅरेक्टर, जसं जाईल लक्षात येईल की देवीच ती आहे, त्यानंतर काय रिॲक्ट होतं ते नंतर समजेल. कळेल खरं. सर खरं तर तुम्ही रामानंद सागरांपासून ते अनेक दिग्गज लोकांसोबत काम केलंय, पण खरं तर आम्ही इथल्या सेटवरती आम्ही अनेक लोकांशी बोललोय, म्हणजे अगदी आम्ही स्पॉट बॉयपासनं ते अनेक कलाकारांपर्यंत, दिग्दर्शकांपर्यंत प्रत्येकाशी बोललोय. तर जनरली काय होतं ना, जेव्हा एखादा खूप अनुभवी माणूस असतो ना, तर नॉर्मली आपल्याकडे उत्तम कलाकार, उत्तम माणूसच असेल नाही, पण मला आवर्जून ही गोष्ट माझ्या प्रेक्षकांना सांगावीशी वाटतेय की कुमार हेगडेंबाबतीत प्रत्येक व्यक्तीने, म्हणजे स्पॉट बॉयपासनं ते अगदी दिग्दर्शकापर्यंत, लेखकापर्यंत, निर्मात्यांपर्यंत आवर्जून एका गोष्टीची कॉम्प्लिमेंट तुम्हाला दिली. अत्यंत पाय जमिनीवर असणारी व्यक्ती आहे, आणि हे फार कमी वेळेला होतं सर. मला खरं सांगू का, मला असं वाटत नाही. तुमची टीम आहे ना, माझं एक त्या वाक्यावरच माझं लक्ष असतं की तुमचं टीम कशी आहे, त्या लेवलवर तुम्ही काम करता, त्याच लेवलनी तुम्ही जात असता पुढे. आणि माझा अनुभव इथला, जसं आता समीर सर आहेत, माने सर आहेत, शशांक सर आहेत, हे सर्व सिनियर आहेत. ते देर आर नॉट न्यू की आत्ता आलो ना आपण काय स्टार्ट करतो. आणि त्यामुळे कसं होतं ना, आपल्याला एक लेवल समजून येते की आपण कोणाबरोबर काम करतोय. मग त्यामुळे आपलं जे बसताना ते आहेत. आणि दुसरी गोष्ट, तर माझ्या घरापेक्षा जास्त वेळ मी इथं घालवतो. तर मग आपल्या घरात आपण भांडण, चिडचिड, टेन्शन ठेवत नाही, मग इथं होऊ शकत नाही. आणि तो एक ग्राफ घेऊनच चालतो मी. म्हणजे असं वाटत नाही कधी, कारण आपण इतके अनुभवी आहोत, आपण इतक्या दिग्गज माणसांसोबत काम केले, तर आपल्या अनुभवाचं, आपल्या एक्सपिरियन्सेसचं किंवा इतक्या दिग्गजांसोबत काम केलं याच्या एक त्या ऑऱ्याचं ते बॅगेज आपण समोरच्यांवर टाकावं असं कधी वाटलं नाही का? असा मोह कधी झाला नाही का? कारण हा मोह भल्या भल्यानं सुटत नाही कुमारजी. खरं सांगतो तुम्हाला, माझा प्रॉब्लेम तो होतो की आता आपण लुक टेस्ट म्हणतो किंवा नवीन प्रोजेक्टला आपण लुक टेस्ट देतो, ऑडिशन देतो, तर ते नवीन मुलं मला किती वेळा विचारलंय की बाबा सर तुम्ही तर एवढं काम केलंय. तर त्यांना खरं सांगू का, मी म्हणजे दर्शकांना पण सांगेन की तिथे काहीच नसतो. तुम्हाला तो 15 मिनिटाचा जो लुक टेस्ट असतो ना, तो तुम्हाला 5 वर्षाचं काम देतो. मग त्या दरम्यान तुम्हाला तो कॅरेक्टर करताना तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये आहात का, तुम्ही काय केलंय, तुम्ही कोण आहात, संबंध. आणि बघा, आणि माझा अनुभव आहे, एकदम सिरियस सांगतो, म्हणजे जे न्यू कमर येणार असतील ना, त्यांनी प्लीज हे लक्षात ठेवा की ऑडिशन देणं, लुक टेस्ट देणं हा कमीपणाचा नाहीये. तुम्ही किती काम केलं महत्वाचंच नाहीये. त्या कॅरेक्टरसाठी तुम्ही फिट आहात, त्यासाठी तुम्ही किती 100% देताय हे महत्वाचं आहे. मग त्यानंतर हे कॅरेक्टर, आता मला हे माहित नव्हतं की किती जात आहे. आत्ता मध्ये हे काम करताना एक नारद कॅरेक्टर होतं, मला सांगितलं 3 दिवसाचंच काम आहे, मोठं प्रोडक्शन आहे राधाकृष्णामध्ये.
आणि त्या दरम्यान ते म्हणाले 3, मी म्हटलं नारद तर 1 दिवसाचा, पण नारदच असतो. नारदच आहे, बरोबर. पण देवाच्या कृपेने मी 5 वर्ष काम केलं. क्या बात आहे. मग हे असं असतं की तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह राहाल तो कॅरेक्टर. म्हणून न्यू कमर जे येत असतील ना, त्यांनी एवढं लक्षात ठेवायचं की ऑडिशन, लुक टेस्ट हे महत्वाचंच आहे. सो कलर सोबत आणि बहुरूपी सोबत काम करून कसं वाटतंय? त्यांच्याबद्दल प्लीज 2 शब्द ऐकायला आवडतील आम्हाला. हे मी म्हणालो ना की बाप लेक पिक्चर बघितल्यानंतर माझा तो म्हणजे एक ग्राफच झाला की ह्या ग्रुपमध्ये काम करतोय आपण. क्या बात. विषय संपला माझा. आणि कलर्समध्ये मी खरं सांगू का, अगोदर जे प्रोजेक्ट केले ते क्लासिक केलेले आहेत. बेरिपियामध्ये धनी सावकार होतो, शरद कळकर आणि मायसेल्फ, आणि वीर शिवाजीमध्ये बाजी पासलकर होतो. हा, तर हे मोठे प्रोजेक्ट्स होते. त्यानंतर हा 3rd वन करतोय, त्यात महिषा करतोय. तो एक आनंद वेगळाच आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे नकारात्मक पात्र साकारताना सुद्धा किती आनंद होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण कुमारजी आहेत. सो येस कुमारजी, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. निवांत मुलाखत डेफिनेटली आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची घेणार आहोत, त्यासाठी वेगळी वेळ मागून तुमच्याकडनं घेणार आहोत आणि निवांत भेटणार आहोत. आत्ता आपण महिषासूर या पात्रासोबत संवाद साधलाय मंडळी. होते सोबत कुमार हेगडेजी. कुमारजी, तुम्हाला आमच्या संपूर्ण परिवाराकडनं आभारभर शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आत्ता माझ्यासोबत आहे मालिकेमध्ये ग्रे शेड भूमिका करणारी मनोरमा अर्थात कादंबरी. हाय कादंबरी, तुझं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या शोमध्ये. येस. सो जरा आधी आम्हाला मनोरमेबद्दल सांगशील? आधीपासून बघा, आपल्या घरी सुद्धा एक वारसा असतो, एक हक्क, रूढी, परंपरा. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, घरातल्या मोठ्या भावाच्या बायकोला अधिकार मिळतात. अगदी अगदी. आणि ते प्रचलित आहे ना, आपण त्याच्यामध्ये बदल नाही करू शकत. बरोबर आहे. पण इथं मनोरमेच्या बाबतीत काय झालंय, ती ज्या समाज संस्थेत आता इथं राहते, आश्रमात राहायची त्या आधी, तिथं ज्या ऋषींसोबत लग्न करायचं होतं त्या ऋषींसोबत तिला लग्न नाही करता आलं. आणि त्यांच्यासोबत लग्न केल्यानंतर जे अधिकार तिला मिळणार होते ते तिला नाही मिळाले आणि ते त्या ऋषींच्या बायकोला मिळाले. मुळात ही खदखद आहे आधीपासूनची, राणी न होऊ शकलेल्याची. आणि याचा तोटा पण असू शकतो की अरे नाही, मोठ्या भावाची बायको आहे तर जो बेधडकपणा असतो किंवा करारीपणा असतो की मोरक्या आपण ज्याला म्हणतो ना, की एखादी गोष्ट लीड करण्याची क्वालिटी असू दे किंवा हे मी करू शकते, हा जो ॲटिट्यूड असतो ना, तो तिला प्रत्येक वेळी नाही गाजवता आला या गोष्टींमुळे. म्हणजे तिच्यामध्ये त्या क्षमता असतानाही तिला ते नाही मिळालं. आणि या सगळ्या गोष्टींची खदखद इतकी रुतून बसली ना आतमध्ये तिच्या, आणि मग तो प्रतिशोध घेणं किंवा ती सुडाची भावना प्रत्येक वेळी निर्माण होणं आणि स्वतःच्या नवऱ्यालाच निष्क्रिय समजणं की नाही होऊ शकणार आहे तुमच्याकडून, काही जे काही करावं लागणार आहे ते मलाच करावं लागणार आहे. आणि मग प्रत्येक वेळी कुणाला तरी आपल्या अपयशासाठी जबाबदार धरणं, ही पळवाट पण होऊन गेली तिच्या चुकांची. कारण प्रत्येकांकडे कन्फेशनचा कप्पा असतो, केलेल्या चुकांचं गिल्ट बोलून दाखवण्यासाठीच एक कप्पा असतो. आपलं ठरलेलं असताना घरी वॉर्डरोब मध्ये की आपल्याला इथं पॅन्ट ठेवायचं, इथं टी शर्ट्स ठेवायचे, इथं हे ठेवायचं, इथं साड्या ठेवायच्यात. तर तिच्याकडे सगळं होतं, पण ते कन्फेस करण्याचं कंपार्टमेंटच नाही आलं. मुळात विश्वासच नाही ठेवू शकली ती कुणावरती. त्यामुळे प्रत्येक वेळी तिच्याकडून सूड घेण्याच्या उद्देशातून किंवा काहीतरी मिळवण्याच्या उद्देशातून ज्या चुका घडत गेल्या त्या चुकांचं गिल्ट एक्सप्रेस करण्यासाठीचा कप्पाच नाहीये तिच्याकडे. मे बी तिला करायचं असू शकेल कन्फेस, पण तो कप्पा नाही मिळाला तिला कधीच. त्यामुळं ती अशी रुतत गेलं ते सगळं तिच्या डोक्यात, मनात. अशी आहे ती मनोरमा. चांगली मनोरमा पण असते. प्रत्येक माणूस वाईट नसतो. स्टार्ट्स टू कॅटेगराईज फ्रॉम दिस बेसिस. आपण असं म्हणू शकतो की इथून कॅटेगराईज व्हायला चालू होते सगळ्या गोष्टी. नाव माझं कादंबरी आहे तर आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या आल्या, स्वभाव वेगळा आला. तुझं नाव अश्विनी आहे तर तुझा स्वभाव वेगळा आला, अगदीच कपड्यांची चॉईस वेगळी आली, राहणीमान वेगळं आलं, सगळं वेगळं आलं. तसंच आहे आश्रमातले अनेक लोक आणि मनोरमा ही माणूसच आहे. पण मला पहिल्यापासून असं वाटतं की तिला जे हवंय ते तिला मिळालेलं नाहीये आणि म्हणून हे सगळं चालू आहे. ती डिझर्व करत असते असं तिला वाटत असतं आधीपासून. म्हणजे चांगली मनोरमा परखड आहे पण वाईट मनोरमा फटकळ आहे. चांगली मनोरमा कॉन्फिडंट आहे पण वाईट मनोरमा ओव्हर कॉन्फिडंट आहे. मला ती मनोरमा कमी आणि कादंबरी जास्त वाटते. अरे नाही, खऱ्या आयुष्यात कादंबरी कशी आहे? अशीच काहीशी मनोरमेसारखी नाही. कादंबरी मला माहिती नाही, पण खऱ्या आयुष्यात एकतर माझे आई बाबा दोघे शिक्षक आहेत
त्यामुळे माझं अपब्रिंगिंग खूप शिस्तबद्ध झालेलं आहे. बऱ्याच जबाबदाऱ्या लहान असल्यापासून स्वतःवर पडलेल्या आहेत. आणि सिंपती, सहानुभूती या गोष्टींना कधी थारा नाही आहे. म्हणजे घरी अपब्रिंगिंगच माझं असं झालंय असं म्हणू शकते मी. ती पर्याय नाही, हे करावं लागेल. म्हणजे असं आहे की तू मार्ग शोध. बाय चॉईस आली आहेस या फील्डमध्ये? मग मला आता खूप मजा येते तुझ्याशी बोलताना. बाय चॉईस? हो, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. क्या बात आहे. हो, आणि गेली बरीच वर्ष मी थिएटर करते. व्हॉट अबाउट युअर पॅरेंट्स? त्यांनी अलाउ केलं तुला? केलं म्हणण्यापेक्षा ते खूप सपोर्ट करतात. त्यांचं असं आहे की जे काही करशील ते छान कर. शिक्षणाचा बॅकअप कुठेतरी असला पाहिजे. अगदीच अगदीच 100%. म्हणजे माझे एक शिक्षक होते मयूर कुलकर्णी म्हणून. त्यांच्याकडे मी डान्स शिकायचे. म्हणजे फोक आणि लावणी ह्या त्या गोष्टी आधी लहानपणापासून मी शिकायचे त्यांच्याकडे. नंतर मग सायली होगाडे आणि सायली चोथे यांच्याकडे मी कथक विशारद पूर्ण केलं. तर त्यांच्यामुळे मी आली या फील्डमध्ये. ते एकदा घेऊन गेले आमच्या सरांकडे, म्हणाले की हिला शिकव, ही तालमीला येईल आजपासून, हिला शिकव. आज ते नाही आहेत, ते गेले. पण त्यांच्यामुळे मला वाटते की मी आले इथं या फील्डमध्ये आले मी. तुझ्या म्हणजे मी म्हणाले ना, मला फार मजा वाटली कारण तू तुझ्या कॅरेक्टरचा इतका छान अभ्यास केलास की 2 सेकंद मला असं वाटलं की नेमकी त्या पात्राबद्दल बोलते की स्वतःबद्दल सांगते. इतपत ते मला रिलेव्हंट वाटलं. एनिवेज, खऱ्या आयुष्यातली कादंबरी कशी आहे? अशीच आहे? नाही, मी जसं म्हणाले तसं शिस्तबद्ध आहे थोडी. आणि कंपल्शन्स आहेत स्वतःवरती. काही कधी कधी मेस होतो, पण ठीक आहे. म्हणजे तो स्वतः सांभाळून घेण्यासारखा असतो. सो आता काय होतं, नॉर्मली आपण पौराणिक मालिका जर असेल ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतात. कारण नॉर्मल मालिकांचे जे विषय असतात, जे आपले घरगुती विषय म्हणूया किंवा ज्या रोजच्या जगण्याला रिलेट करणाऱ्या मालिका आहेत, तर त्याच्यामधल्या पात्रांच्या भूमिका ह्या बऱ्याच अंशी वेगळ्या असतात किंवा आपल्या खऱ्या आयुष्यात एकमेकांना रिलेट करणारे असतात. पण पुराणकथांमध्ये किंवा पौराणिक मालिकेमध्ये या पद्धतीचं नसतं. त्या पात्राची स्वतःची एक पार्श्वभूमी असते, त्या पात्राचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व असतं. त्या केसमध्ये मनोरमा हे पात्र साकारताना तू काय तयारी केलीस किंवा तुला काय तयारी करावी लागली? जर एखादं पात्र मानवनिर्मित असतं तर पॉसिबिलिटीज जास्त आल्या असत्या की हे असं पण होऊ शकतं, हे तसं पण होऊ शकतं, असं असं आलं असतं. पण इथं ऑलरेडी हे सगळं घडून गेलेलं आहे आणि ते आपल्याला पोर्ट्रे करायचं आहे. आणि एका बाजूला ही पण गोष्ट आहे की हे कोणी बघितलेलं सुद्धा नाहीये. आता आपण जी काही मालिका, आपण जे काही निर्माण करतोय, म्हणूनच ती जबाबदारी पण जास्त आहे ना. मी ह्याचं सगळं श्रेय आमच्या 2 दिग्दर्शकांना देईन खरं तर. आणि आमचे क्रिएटिव्ह दिव्यांक आहे. आधी सचिन गद्रे होते, आता दिव्यांक आहे. आणि लेखक आशुतोष सर, शंतनू, दिग्दर्शक आपले विक्रम पाटील, सचिन गोताट, या सगळ्यांना देईन. कारण मी फार काम नाही केलं, आत्ताशी कुठे माझ्या करिअरची सुरुवात आहे. पण थिएटर केलेलं असल्यामुळे थोडंसं वाटतं, एक कॉन्फिडन्स असतो आपल्या मनात की अरे हां, कुणीतरी आपल्याकडून काढून घेतंय चांगल्या पद्धतीनं, किंवा कुणीतरी आपल्याला जर छान डिरेक्ट केलं तर आपण हे करू शकतोय, असं तो एक कॉन्फिडन्स असतो फक्त मनात. बाकी सगळं सोडून देतो की होईल ते होईल, असं शेवटी करावंच लागतं. तर शिक्का नाही मारला या दिग्दर्शकांनी माझ्या कॅरेक्टरवरती की नाही हे असं कर, असं नाही झालं. ओके. म्हणजे त्यांनी लेबल नाही दिलं, त्यांनी ब्रीफ दिलं की ही अशी पण आहे, ही अशी करू शकते, ही असं वागेल, मग ही असं करू शकेल का, किंवा ही असं वागू शकेल का, अशी चर्चा व्हायला लागली. एका माणसानं हे ठरवलं नाही की म्हणजे ग्रे तर ब्लॅक, निगेटिव्ह तर निगेटिव्ह, असं नाही झालं. ती निगेटिव्ह का झाली याला एक पाथ दिला गेला. म्हणजे तिची पार्श्वभूमी आहे ग्रे होण्यामागची. मकरंद सरांनी सांगितलं होतं, त्याच्यानंतर विक्रमनी सांगितलं की हातवारे जास्त करायला जाऊ नको. म्हणजे अभिनयाच्या दृष्टीने त्यांनी बराच सांगितलं. त्याच्यानंतर एक तकिया कलम दिला मला, मी असं करते आणि असं प्रत्येक वेळी बघते. म्हणजे जेव्हा बाजी मनोरमा मारणार असते त्यावेळी ती सेलिब्रेशनसाठी असं काहीतरी करते, तो तकिया दिला गेला मला.
त्याच्यानंतर जसं मी म्हणाले की हातवारे न करता जे काही खेळायचं ते डोळ्यांमधनं खेळ किंवा ह्या अशा गोष्टी करून घेतल्या माझ्याकडनं. वा. आणि मायथॉलॉजी असल्यामुळे भाषा अर्थात आणि ह्या त्या गोष्टी आणि तो कॉन्शियसनेस खूप गरजेचा आहे. बॉडी लँग्वेज वरती पण थोडं बंधन. प्रोसेस ओरिएंटेड आणि रिझल्ट ओरिएंटेड दोन्ही गोष्टींचा विचार करून जे काही मधला ड्वेल पिरियड म्हणतो ना आपण की प्री पोस्ट आणि मधला ड्वेल पिरियड जो असतो तो मेन शूटिंगचा असतो. खरंय ना तिथे सगळा विचार करून या लोकांनी छान डिझाईन केलं हे सगळं. त्यामुळे प्रेझेंट करणाऱ्याला सुद्धा ते सोपं चाललंय असं म्हणेन मी. सो ओव्हरऑल या काय म्हणूया आपण प्रोडक्शन हाऊस असेल किंवा या मालिकेच्या सेटवर असं होतं ना की मी जसं मग आत्ता मी पुन्हा तेच म्हणते की पौराणिक मालिका असेल तर नकळत सगळ्यांवर प्रेशर असतं आणि हे मी खूप हायलाईट करते. प्रेक्षक म्हणतील कदाचित की तुला का असं वाटतं की पौराणिक कथा असतील तर खूप प्रेशर असतं. तर मी ते छान एक्सप्लेनही करू शकते का असतं, कारण खूप गोष्टींची नकळत एक जबाबदारी येते, एक नैतिक रिस्पॉन्सिबिलिटी येते तुमच्यावरती आणि त्यातून तुमच्याकडनं काही जाणार नाही. कारण लोकांच्या भावनिक धार्मिक अस्मिता हल्ली खूप काय म्हणूया आपण खूप गडद झालेल्या आहेत आणि तिथे तुमच्या बोलण्याने तुमच्या बॉडी लँग्वेजनी किंवा तुमच्या पात्रामुळं जर त्या अजून गडद झाल्या आणि त्यातनं काही वेगळं चित्र निर्माण झालं तर ते कायमच खूप त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळे पौराणिक मालिका करताना ना खूप जबाबदारी असते प्रत्येक पात्राची किंवा काय. पण या पलीकडं तुमच्या स्टेजवरती काही गमती जमती होतात का? तुमच्या सेटवरती काही गमती जमती होतात का? खूप होतात. आता आमच्या इंस्टाग्राम पेजवरती सुद्धा तू बघशील आम्ही खूप BTS व्हिडिओज वगैरे पोस्ट केले त्याच्यामध्ये. आणि जसं तू म्हणालीस की नैतिक प्रेशर असतं, एक सोसायटल प्रेशर असतं प्रत्येकावर. तर नशिबानं ते मनोरमा कॅरेक्टर प्ले करत असल्यामुळे नाही मला जास्त बघायला मिळालं. कारण ती अगदी अशी बेधडक होती ना ती बाई की म्हणजे बाई हा शब्द बोलायचा की नाही बोलायचा यावर पण आमची चर्चा झाली होती की बाई हा शब्द बोलू का आम्ही वगैरे. तर सर म्हणाले की तू बोलशील, तुला काही बंधन नाहीये, तू बोलशील. मग ते बाई 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 वगैरे हे सगळं आणलं मग सरांनी आणि हे मग आम्ही बोलायला लागलो. त्यामुळे नाही तू बोल, तू कर असं काही, म्हणजे तू कर. आम्हाला फार वाटलं की आम्ही ते कापू. म्हणजे एका प्लेन फ्रेम मध्ये नाही बांधलं, एक पॉसिबिलिटीचा प्लेन तयार झाला आणि त्याच्यामध्ये मग मनोरमा खेळताना मजा येते. पण हे सगळं खूप मजा येते मला मी खूप एन्जॉय करते शूटिंगची प्रोसेस. हे मनोरमाबद्दल मी एवढं बोलतेचं कारण म्हणजे खूप ग्राफ झालाय मोठा, खूप इथं मग तिथं, मग कधी कधी राक्षस अंगात आलाय माझ्या, मी बाळ पळवलंय वगैरे, असे बरेच सिक्वेन्स आम्ही शूट केले आणि कन्व्हिन्स करून शूट केलेत की असं आता घडणं शक्य नाही ना ग, तेव्हा ते घडून गेलंय आणि ते इतक्या कन्व्हिक्शननी करायचं की ते समोरच्या बघणाऱ्या माणसाला ते पटलं पाहिजे. सो असे खूप ग्राफ येऊन गेले. त्याच्यानंतर मग महिषासूर, दिती माता यांच्या सानिध्यात मी गेले, मग कधी कधी देवांच्या सानिध्यात पण मी गेले. तर खूप फिरली आहे मनोरमा. त्यामुळं मी खूप नशिबान समजते की खूप शेड्स आल्या. त्यामुळं मी मजा घेते. मी जेव्हा प्ले करते कॅरेक्टर तेव्हा मी मजा घेते. आणि सेटवरचे गंमत तर म्हणायचं झालं तर आम्ही मध्ये पाणीपुरी वगैरे बनवलेली सेटवरती. छान चालू असतं. छान मस्त वाटते, छान वाटतं, चालू. गुड. सो धमाल एकूणातच. सो आपल्याला वेळेच्या काही मर्यादा आहेत, त्यामुळे आपण पुन्हा एकदा निवांत मुलाखत करायला डेफिनेटली भेटूया. तोवर कदाचित अजून काहीतरी छान तुझ्या हातात असेल, अजून चांगल्या भूमिकांच्या ऑफर्स तुला येतील या खात्रीसह आणि या शुभेच्छांसह थांबूया. थँक्यू सो मच कादंबरी. मालिकांचं विश्व हे आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि या मालिकांमधली जी काही पात्रं असतात ना, ती खरं तर आपल्याला खूप जवळची वाटतात. पण जेव्हा एखादी पौराणिक कथेवर आधारित मालिका असते तर त्यातली पात्रं ही आपण पुराण कथांमध्ये किंवा आपल्याकडे सांगितल्या जाणाऱ्या कथांमधनं ऐकलेली असतात आणि ती पात्र उभं करायचं म्हटल्यावर ना खरं तर त्या कलाकारावर प्रचंड प्रेशर असतं. कारण ती पात्र म्हणजे तुमच्या भावनांशी कुठेतरी भावना असतात तुमच्या किंवा तुमच्या धार्मिकतेवरती त्या जोडली गेलेली ती पात्रं असतात आणि ही पात्रं निभावताना खरं तर त्या कलाकारांचा खूप कस लागतो. त्या पद्धतीचं प्रेझेंटेशन लागतो, त्या पात्राचा त्यांना अभ्यास करावा लागतो, तरच ते पात्र तितक्या उत्तम पद्धतीनं साकारलं जाऊ शकतं, पडद्यावर येऊ शकतं आणि तरच ते लोकांच्या घरात, लोकांच्या मनात आणि कधीकधी लोकांच्या देव्हाऱ्यापर्यंत सुद्धा जातं. तर येस, तुम्हाला माहिती आहे मंडळी, मी आहे कोल्हापूरमध्ये चित्रनगरी येथे मी आली आहे आई तुळजाभवानीच्या सेटवर आणि आत्ता माझ्यासोबत आहे महादेव.
येस, अभिजित श्वेतचंद्र. नमस्कार अभिजित, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. असो अभिजित, खरं तर हे पात्र साकारताना मी जसं मगाशी म्हणाले, महादेव साकारणं म्हणजे आपल्याकडे खूप उत्तम उत्तम लोकांची परंपरा आहे की ज्यांनी महादेव साकारलाय. तर हे पात्र साकारणं चॅलेंजिंग होतं का तुमच्यासाठी? म्हणजे पहिला भाग येतो म्हणजे मला असं वाटतं की असा जेव्हा रोल असेल किंवा असं साकारायचं असेल, मी याला भूमिका नाही म्हणणार, साकारण म्हणेन, कारण ती व्यक्तिरेखा असते किंवा एखादं पात्र असतं आपण म्हणतो. पण महादेव साकारायचं भाग्य मला मिळालं. त्याच्या सुरुवातीला येतं की ॲपिरियन्स, म्हणजे तुम्ही लुकमध्ये किती परफेक्ट दिसता. कारण महादेवांची जी इमेज आहे ती तशीच्या तशी उभी राहिली पाहिजे लोकांच्या डोळ्यासमोर. आणि तो लुक टेस्टमध्ये खूप ट्रायल झाले मग आमच्या. आधी दाढी लावून, मग विदाऊट दाढी, मग मिशी, मग विदाऊट मिशी, मग क्लीन शेव, असं पूर्ण केल्यानंतर त्यांना एक दिसलं की नाही, दाढी आणि मिशी खूप छान दिसते, परफेक्ट दिसते आणि एक वेगळं महादेवांचं रूप आपण साकारू शकू आणि पब्लिकला दाखवू शकू. आणि मला पण ते समाधानकारक झालं. आणि जेव्हा मी पहिल्या दिवशी शूटवर आलो आणि मला असं वाटतं तेव्हा काहीतरी असं होतं, शिवरात्री का काहीतरी होती, तर आमच्या हेअर ताई आहेत आणि त्यांनी लुकला आल्यानंतर आमची पूजा वगैरे झाली देवाची इथली, आणि ती झाल्यानंतर त्यांनी बघितलं आणि माझ्या पाया पडला आणि अक्षरशः त्यांनी फुल आणि एक बेलाचं पान ठेवलं. तर तेव्हा मला असं वाटलं अरे म्हणजे लुक परफेक्ट झालाय. मग लुक परफेक्ट झाल्यानंतर दुसरी महत्वाची बाजू होती ती म्हणजे सोल पकडणं, म्हणजे महादेवांचा सोल पकडणं. तर त्यासाठी महादेवांचं कॅरेक्टरिस्टिक जाणून घेतल्यानंतर त्यांचं जे आहे आदियोगी, म्हणजे ते किती योगिक असतील, किती शांत असतील, संयम असेल, तर ऑब्व्हियसली तो मी माझ्या अंगीकारण्याचा प्रयत्न केला की मला योगाने किती शांत राहता येईल. काही आजूबाजूचे सर्कमस्टन्स, म्हणजे सुरुवातीला जेव्हा नवीन सिरियल सुरू होत असते खूप गडबड असते, खूप गोंधळ चालू असतं किंवा सगळ्या गोष्टी जुळून येत असतात, सगळी नवीन टीम असते. तर अशा परिस्थितीत एकदम शांत राहणं, काम राहणं, स्वतःला शांत ठेवणं, हे मी स्वतःला सांगत होतो. आणि आपसुकच ते मग महादेवांच्या टुवर्ड जाणार होतं, म्हणजे जे मी रोल साकारत होतो त्यांच्या. त्यामुळे ते हळूहळू आणि मग ते शरीरामध्ये भिनतच जातं आणि मग नंतर ते सरावाचा भाग होतो आणि साकारायला सोपं जातं. असं झालंय का की आपण म्हणतो कलाकार म्हणजे परकाया प्रवेश, बरोबर आहे, आणि जेव्हा असं इतकं महत्वाचं पात्र आपण साकारतोय, कारण ते प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे किंवा आपलं दैवत आहे ते, सो असं कधी वेगळं फील झालंय का? आय मीन मला काय म्हणायचं की साक्षात्कार शब्द नको म्हणूया त्याला, पण अशा काही वेगळ्या फिलिंग्स किंवा अशा काही वाइब्स कधी जाणवल्यात? मला असं वाटतं की मी आता हे साकारायला लागल्यापासून मला असं वाटतं मी जरा शांत झालोय. पण त्याचबरोबर मी बायकोला पण म्हणालो की आता जरा मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या असतात त्या की आपण त्याच्याकडे तटस्थ राहून बघण्याचा प्रयत्न करतो. पण मग भीती अशी पण वाटते, कारण महादेव साकारतोय म्हणजे जेवढा शांत तेवढंच ते रौद्ररूप आहे. पण म्हणजे खूप गोष्टी साठल्या गेल्या की एखाद्या गोष्टी की मग जो स्फोट होतो तो कंट्रोल करणं पण मग मला अशक्य होतं. म्हणजे मी सेजलला नेहमी म्हणतो म्हणून की आता मला असं वाटतं की जेवढा मी शांत पण होतोय त्याच वेळेला तो साठून त्याच्यानंतर तो स्फोट जो होतोय तो मला सावरणं भयानक वाटतं, की असं वाटतं की अरे बापरे एवढा क्रोध बरा नव्हे. तर मग कुठेतरी ते महादेवांच्या साधर्म जातंय की काय असं पण वाटतं मध्ये. क्या बात आहे. असो या पात्राच्या तयारीसाठी म्हणजे फिजिकली पण म्हणते मी, आणि ओव्हरऑल हे पात्र साकारतानाची भाषा असेल, त्याचा लहेजा असेल, किंवा ओव्हरऑल सगळे ते कॅरेक्टरिस्टिक जी काही आहेत महादेवाची, याच्यासाठी काही विशेष तुम्ही प्रयत्न केले म्हणूया किंवा काइंड ऑफ? मी आधीची सिरियल संपल्यानंतर मी काही वेळ ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेकमध्ये मी तेच म्हणत होतो की आपण तोचपणा येतो, म्हणजे कंटिन्यू कामं चालू असतात, एक सिरियल मग ती फिल्म, मग त्याच्यानंतर मी मध्ये म्हणून एक गॅप घेतला आणि त्या गॅपमध्ये मी दिग्पाल सरांचं आणि आमचे गुरु आहेत शामराव जोशी सर, त्यांचं व्हॉइस कल्चरचं वर्कशॉप होतं आणि त्या वर्कशॉपचे खूप सेशन्स घेत होतो. तर त्यामुळे आपसुकच भाषेवर प्रभुत्व कसं मिळवायचं, प्रत्येक शब्द स्पष्ट कसा उच्चार गेला पाहिजे, तर त्या गोष्टीचं शिक्षण चालूच होतं. आणि त्याच्यानंतरच मग त्या 2 महिन्यानंतरच ही प्रोसेस सुरू झाली. त्यामुळे मला तेवढं सहज गेलं भाषेवर प्रभुत्व मिळवायला. आणि ही जी मायथूची लँग्वेज असते ती वेगळी असते, आपल्या दैनंदिन जीवनातले शब्द नसतात, त्यामुळे ते शब्द यायला समजून घ्यायला हा जरा वेळ जातो. पण ऑब्व्हियसली मी आधी काम केलेलं असल्यामुळे ते सोपं गेलं मला. आणि दुसरी गोष्ट आहे की इथे बॉडी लँग्वेज पण महत्वाची आहे, कारण बेअर बॉडी सीन्स असतात, महादेवांचं ते रूप दाखवायचं म्हटलं म्हणजे तिथे पण कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. आता सकाळी 7:30चा आमचा कॉल टाइम असतो, मग 7:30च्या कॉल टाइमला पण मला सकाळी 5 वाजता उठून जिमला जाऊन 1.5 तास व्यायाम करून आणि नंतर मग परत सगळं आवरून डाएट करून ते सगळं करायला लागतं. म्हणजे किती हेक्टिक शेड्यूल असेल, 12ला पॅकअप झालं, 1ला पॅकअप झालं, तरी सकाळी 5ला उठून ते जाणं क्रमप्राप्त आहे. का
तर अपीअरन्स मध्ये मी दिसणार आहे. म्हणजे बाकीची टीमला जरी टीव्ही स्क्रीनवर दिसत नसली तर स्क्रीनवर मी दिसत असल्यामुळे मला ते करणं गरजेचं आहे आणि ते करायला लागतं. आणि आपसुकच मला असं वाटतं ती एनर्जीज महादेव देत असतील, त्यामुळे मी तो नित्यक्रम चालू केलेला आहे. मला असं वाटतं की प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कोण ना कोणतरी भेटत असतं आणि ते काहीतरी आपल्याला देऊन जात असतं, सांगत असतं. आणि मग मध्ये परत भवानी शंकराचं मध्ये एक जो रूप होतं त्या रूपामध्ये वेगळी लँग्वेज होती. मग ती एक त्याला काय म्हणता येईल, गावरान अशी लँग्वेज पाहिजे होती आणि लहेजा बदलला होता. तर ते दोन्ही प्ले करणं, एक जिथे मध्ये प्रमाण भाषा बोलतो आणि जिथे एक वेगळं लहेजाची भाषा आहे, गावरान भाषा, तर त्या दोन्ही गोष्टीची सांगड घालायला ती पण खूप मजा आली. म्हणजे ऍज अन ऍक्टर म्हणून मला ती दोन पात्र, भिन्न भिन्न पात्र एकाच ह्याच्यामध्ये साकारणं खूप मजा येत होती. पौराणिक कथा असेल, पौराणिक कथा असेल तर तिथे भाषेवर खूप जास्त लक्ष केंद्रित केले जाते किंवा भाषेवर खूप काम करावं लागतं तिकडे. कारण आपली भाषा जी आपण रोजच्या जगण्यात, रोजच्या जीवनात बोलतो ती भाषा आणि इकडे बोलली जाणारी भाषा याच्यामध्ये खूप काय म्हणू आपण, खूप बदल आहे किंवा खूप तफावत आहे असं म्हणता येईल आपल्याला. पण या भाषेच्या काही गमती जमती सेटवर झाल्यात का? मला असं वाटतं की ऑफ सेट म्हणजे मेकअप रूम मध्ये जे काय क्रू मेंबर असतात किंवा त्यांच्यासोबत आमचे मेकअप डिझायनर असतील, काय मेकअप आर्टिस्ट असतील, बाकीचे जे ऍक्टर्स आहेत त्यांच्यासोबत गमती जमती असतात. पण ऑन सेट मी शक्यतो करत नाही, कारण महादेवांच्या अवतारामध्ये जेव्हा असतो तेव्हा कुठल्याही तोंडातून आपल्या अपशब्द आले नाही पाहिजेत. म्हणजे मी ते आपसुकच पाहतो ना की कोणी शूट करतंय म्हणून, किंवा काय काय जण तसं करतात की शूट करतंय म्हणून नको, असं नको. पण तसं नाही, आपसुकच आपल्या तोंडात आले नाही पाहिजेत त्या अवतारामध्ये असल्यानंतर. आणि आपण तसं काही गैरवर्तन केलं नाही पाहिजे. म्हणजे बाकी काही व्यसन असतील, मुळात मला व्यसन नाहीच, पण तरी ते केलं नाही पाहिजे, कारण आपण त्या रोलमध्ये असतो. आपण परकाया प्रवेश आत्ताच तुम्ही म्हणालात तसं, त्यामुळे ते पाळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जास्तीत जास्त ऑनसेट जेव्हा मी असेल तेव्हा शांतपणे राहून मी माझ्या रोलमध्ये असतो, माझ्या स्क्रिप्टवर लक्ष केंद्रित करतो आणि आपलं काम जसं उत्तम होईल. कारण हा मायतो शो आहे, तो इझी शो आहे नाही. नॉर्मल जे फॅमिली ड्रामा असतात, जेव्हा कॉस्ट्युम ड्रामा असतात, हा कॉस्ट्युम ड्रामा, इथे तुम्हाला कॉस्ट्युम कॅरी करायचे आहेत, ती लँग्वेज कॅरी करायची आहे, तो त्या भूमिकेमध्ये जायचंय तुम्हाला. मग अशा वेळेला जरा गमती जमती कमी करायला लागतात, आपल्याला कामाकडे फोकस करायला लागतं. कारण ऑब्व्हियसली ऍक्च्युअलीच कमी स्पॅनमध्ये आपल्याला जास्त फुटेज द्यायचं असतं आणि अशा सिरियलमध्ये फुटेज खूप कमी मिळत असतं. त्यामुळे तुम्हाला 2-2 युनिट लावायला लागतात. मग त्यावेळेला जर आपण जास्ती वेळ जेवढा आपल्या कामाकडे फोकस ठेवू, जेवढा आपल्या डायलॉगवर फोकस ठेवू, आपल्या भूमिकेकडे फोकस ठेवू, तेवढं काम उत्तम आणि जास्त निघतं आणि ऑब्व्हियसली त्यांनी प्रोड्युसरलाच फायदा होतो. खरं. तुम्ही कलर सोबत ऑलरेडी एका प्रोजेक्टवर काम केलं होतं, गणपती बाप्पा मोरया, आणि आता तुम्ही बहुरूपी सोबत पहिल्यांदाच काम करता. तर बहुरूपी सोबत काम करायचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? मला सुरुवातीला पहिल्यांदा त्यांनी विचारलं होतं जेव्हा, त्याच्यानंतर शशांक शेंडे सर आणि मकरंद माने सर त्यांची भेट झाली मला तिथे, मी ऑफिसला गेलो होतो तर, आणि मला ती माणसं छान वाटली. मी मकरंद माने सरांसोबत आधी पण एक फिल्म होती, त्या फिल्ममध्ये काम करणार होतो, पण बाप माणूस सिरियल चालू असल्यामुळे त्या डेटचा थोडा इश्यू झाला, लुकचा इश्यू झाला, त्यामुळे ते राहिलं. त्यामुळे मकरंद माने सरांसोबत काम तर करायचंच होतं आणि त्याचबरोबर शशांक शेंडे सरांसोबतची पण ओळख झाली. आणि त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये शशांक सर सेटवर असायचे, मकरंद माने सर सेटवर असायचे. त्यामुळे आणि मुळात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी की हे प्रोड्युसर्स नाही आहेत, तर हे कलाकार प्रोड्युसर्स आहेत. त्यामुळे ते एक वेगळं पण सेटवर असतं. म्हणजे मकरंद माने सरांकडून फक्त दिग्दर्शनाच्या गोष्टी नाही तर बाकीच्या गोष्टी पण, कुठल्या पद्धतीने फिल्म म्हणजे ते ऑफस्क्रीन पण ह्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी बोलत असतात आणि चांगल्या गोष्टी करत असतात. म्हणजे स्क्रिप्ट ते कसे डिझाईन करतात, एखादा सीन कसा डिझाईन करतात. नॉर्मल सीन लिहून आलेला असतो, साधा सीन असतो, पण त्यातलं ते दोन नात्यांमधलं द्वंद्व कसं काढतात, ते काय मुवमेंट देतात, ते छोट्या छोट्या गोष्टींना शिकण्यासारख्या आहेत मकरंद सरांकडून. आणि शशांक सर जेव्हा सेटवर येत असतात तेव्हा भाषेवर कसं काम करायला पाहिजे, भाषेवर कुठे जोर दिल्यानंतर काय कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे, तर ह्या गोष्टी करतात. ह्या गोष्टी सहसा प्रोड्युसर लक्ष देत नाही. प्रोड्युसर लक्ष देतो की कशी टीम बांधली जाईल आणि कशा पद्धतीने फुटेज निघेल, कसे चांगले युनिट बांधलं जाईल आणि कसं आर्थिक गणित उत्तम पद्धतीने सांभाळलं जाईल. पण इथे आमचे प्रोड्युसर्स कलाकार असल्यामुळे तो एक पॉझिटिव्ह आणि एक्स्ट्रा फायदा झालाय. ही ते प्रोड्युसरच्या बियॉन्ड जाऊन जेव्हा आपल्यापर्यंत येते तेव्हा अजून एक चांगलं वाटतं आणि ते एक फॅमिली झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे ही आता एक फॅमिली झाली. त्यामुळे काही झालं तरी मी तर मकरंद माने सरांना सांगतो, सर ही एक कन्सेप्ट सुचली, आता ही अशी स्टोरी सुचली, तर ते एक आपलेपण आलंय आता. क्या बात आहे, क्या बात आहे. सो खूप छान वाटलं अभिजित तुमच्याशी बोलून. तुम्हाला आमच्या सगळ्या परिवाराकडनं आभारभर शुभेच्छा. अशाच उत्तम उत्तम मालिका, उत्तम उत्तम सिनेमे तुमच्या वाट्याला येऊत या शुभेच्छांचं ब्रेक घेतो. थँक्यू.